नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला कच्ची हळद आणि आवळा ची चटणी बनवून दाखवणार आहे। तर त्यासाठी बघा हळद घेतलेली आहे, ही ओली हळद आहे बघा, आणि एक आवळा घेतला। तर हळदीचं काय करायचं, स्वच्छ धुवून घेतलेली आहे। ही जी काय करायची माहिती का, आपल्याला पहिली साल काढून घ्यायची बघा, अशा पद्धतीची आहे। हळदीची बघा मी साल काढून घेतलेली आहे आणि मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण का नाही असे छोटे छोटे तुकडे करून टाकूया। तुम्ही म्हणत असले भांडं पिवळं दिसते, तर मी ह्याच हळदीची बघा हळद बनवलेली आहे सुकवून थोडीशी। एकतर आमच्या इथं ना काम चालू आहे, त्यामुळे बिलकुलच ते घाण धूळ येते एकदम। तर मी दुसऱ्यांच्याकडून सुकवून आणून बघा ह्यात बारीक केलं की ते पिवळे जरत आहे। आणि ही जी वल्ली हळद असते ना, ही आपल्या शरीरासाठी खाल्लेली चांगली असते। तर ही चटणी बनवून खावा तुम्ही, मस्त लागते, चटपटीत एकदम, चवीला एक नंबर लागते। तर ह्याचे छोटे छोटे तुकडे करूया। पहिले तुकडे करून टाकलेले आहेत। ह्याच हळदीची हळद कशी बनवायची जर तुम्हाला पाहिजे असेल ना, तर त्याची पण मी रेसिपी अपलोड केली आहे। ह्याच्यामध्ये आपण ह्या आवळ्याचे सुद्धा ना छोटे छोटे तुकडे करून टाकूया। आवळा पण बघा ह्याच्यामध्ये मी छोटे छोटे तुकडे करून टाकलेले आहेत। आता हे टाकायचे छोटा एक चमचा धने, छोटा एक चमचा जिरे, कोथिंबीर घेतलेली आहे बघा, स्वच्छ धुवून पाणी निथळून कापून घेतलेली आहे। ह्याच्यात टाकायचे आपल्याला हा पुदिना, ह्याच्यात 20 ते 25 पानं घेतलेली आहेत। कढीपत्त्याची अर्धा कांदा घेतलेला आहे, हा पण पातीचा कांदा आहे बरं का। 2 हिरव्या मिरच्या, तर तिखटाप्रमाणे तुम्ही घ्या, तिखटवाल्या मिरच्या आहेत। जास्त तिखट खात असेल तर अजून थोडी टाकली तरी पण चालू शकते। 6 पाकळ्या लसणाच्या, 6 ते 7 पाकळ्या आहेत। आता ह्याच्यात एक टाकायची अशी वस्तू आमचूर पावडर। आता ही जर तुमच्याकडे आमचूर पावडर जर नसेल, जर आता तुम्हाला फ्रेश आंबा जर भेटत असेल ना, तर तो जरी टाकला तर चालेल। आता त्यात टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ। आता ह्यात पाण्याचा वापर करायचा नाही बिलकुल सुद्धा, बंद चालू करून बारीक करायचे। बारीक करून घेतली बघा, दरदरी करायची, एकदम बारीक अशी पेस्ट करायची नाहीये। पाण्याचा वापर थोडा पण करायचा नाही, बंद चालू करून बारीक केली की अशा पद्धत होते। तर हे मी वाटीमध्ये काढून घेते। वाटीमध्ये बघा मी काढून घेतलेलं आहे बघा, किती मस्त अशी झालेली। आता तुम्ही अशी पण खाऊ शकता बरं का। ह्यात तुम्ही थोडीशी चिंच टाकून पण बारीक करू शकता। आता आपण ह्याला तडका देऊन घेऊया। तडका पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये बघा हे तूप टाकणार आहे। तूप काय केलेलं आहे माहिती आहे का, मी गरम करून थंड करून घेतलेलं तूप आहे ना, तर हे परत आपण गरम करूया। आणि एकदम थोडंसं घेतलेलं, एक छोटा एक चमचा गरम झालेला आहे बघा तूप। आणि एकदम थोडीशी टाकायची मोहरी, थोडंसं टाकायचे जिरं, हिंग पावडर, गॅस बंद करून टाकणार आहे। त्यात टाकणार आहे थोडासा एकदम कढीपत्ता। आपण आता हा तडका ओतून घेऊया। त्याच्यावर बघा असं मस्तपैकी सगळीकडे बसला पाहिजे, म्हणून 1 चमचाभर तूप टाकून घ्यायचं। तेल जरी वापरलं तरी चालेल, मिक्स करायचं। वाटलं तसं तडका दिल्यानंतर तुम्ही थोडंसं झाकून ठेवलं तरी पण चालू शकते। अशा पद्धतीनं जरूर चटणी करून बघा, एक नंबर लागते चवीला। रेसिपी कशी वाटली जरा कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।